अरे राजेश, बरं झालं आलास. तू मामानं पण बोलवलंयस? बाहेर बघितलं मी आता त्यांना. विशा मामा? हो हो, विशा मामा. न कळवता चालूय, पण दुसरा इलाजच नव्हता. काय रे, काय प्रॉब्लेम? तो तर आधीच झाला ना रे राजा, पण आता घाई नाही केलीस तर अनर्थ होईल. मिल ताब्यात घेतलीस तेव्हा बोनस वाटलेलास आणि 8च महिन्यात शेअर्स पार खाली. तुला माहिती आहे इकडे काय परिस्थिती आहे. तूच सांग काय करू. तेच सांगायला आलोय बाळा. माझा ऐक. शेअर्स पार मातीमोल होण्याआधी ती मिल विकून टाक. अरे पण मी नको रे आता. ताईची ही अशी अवस्था. हा असा नौका काय कसं सांभाळशील? ठीक आहे, एक काम कर, एकदा राजेशशी बोलून घे. नाही आता तू बोललाच आहे म्हटल्यावर मी पहिले ताईला भेटून घेतो. आपण नंतर बोलू. तू नाही बाळ. सम्या, अरे पण पण तो काही चुकीचं बोलत नाही राजेश. शेअर्सचे भाव कोसळले ती वस्तुस्थिती. हे जर असंच चालू राहिलं तर मी नसताना प्रॉब्लेम वाढू शकतो. तू नसताना म्हणजे? तू कुठे चाललायस? तेच सांगायला बोलवलंय. बस. हे काय, मी आणि सायनिंग ऑथॉरिटी? पुढचा 1.5 महिना मी इथे नसणार आहे. तोपर्यंत बिझनेस आणि आई तुझी जबाबदारी. अरे पण सम्या, 100 प्रश्न येतील, काय उत्तर देऊ? सांग, एका बिझनेस टूरसाठी परदेशी गेलाय. हे बघ सम्या, राजेश सांभाळून घे.